वार्तांकन रोखठोक बातमी। अर्ध्या तासात घरी येतो असं सांगून घरातून बाहेर पडलेल्या जिम ट्रेनरचा मृतदेह 14 दिवसांनी सैफुल जवळील काटेरी झुडपात रबरी पाईपनं गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला। सचिन मच्छिंद्र माने, वय वर्ष 30, राहणार विजापूर नाका 2 नंबर झोपडपट्टी असं मृत तरुणाचं नाव आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। मृत सचिन हा 14 मार्चपासून घरातून बेपत्ता होता। याबाबत कुटुंबियांनी तो हरवल्याची फिर्यादीही दिली। सचिननं आपण आत्महत्या करणार असल्याचं स्टेटस ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सचिन हा शनिवार 14 मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना आपण अर्ध्या तासात घरी येणार आहे, तोपर्यंत कैरीचं लोणचं आणि भाजी बनव असं सांगून गेला। घरातून गेल्यापासून त्याचा मोबाईल बंदच झाला, त्यामुळे कुटुंबियांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण तो शुक्रवार 27 मार्च रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। सचिनवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, 3 वर्षाची मुलगी ओजस्वी, 1.5 वर्षाचा मुलगा पार्थ आहे। सचिनचं मोबाईल शॉपीचं दुकान होतं, शिवाय जिम ट्रेनर असल्यानं त्याचे अनेक प्रशिक्षणार्थी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान प्राथमिक अहवालामध्ये गळफास घेतल्यानं मृत्यू झाल्याचं आढळलंय। याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली आहे। मृत सचिन एका जिम मध्ये ट्रेनिंग देत होता, तेव्हा त्याची ओळख एका महिलेसोबत झाली, त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले। या कारणावरून 4 दिवसांपूर्वी त्यांचा वाद झाला होता। यानंतर त्या महिलेच्या पतीनं आणि भावानं सचिनचा खून केल्याचा आरोप पत्नी कल्याणी आणि नातेवाईकांनी केलाय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।